तर मराठ्यांना दिलेलं 10% आरक्षण टिकेल का, माझ्या मनात शंका आहे असं म्हणत शरद पवारांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय। कायदेतज्ञांना सुद्धा 10% आरक्षण टिकेल का या संदर्भात शंका असल्याचं विधान शरद पवार यांनी केलेलं आहे। 2014 आणि 2018 सालचंच विधेयक सरकारनं काल पुन्हा मांडलं असं देखील पवारांनी म्हटलेलं आहे। शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठं विधान केलंय। मराठा आरक्षण टिकेल का याबाबत शंका असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। आपली भूमिका मांडणार आहेत, आंदोलनाची पुढची दिशा देखील ते ठरवणार आहे। खरं तर ज्या आम्हाला आरक्षण दिले ते मान्य नाही आणि ते टिकणार देखील नाही अशी देखील त्यांची एक भूमिका आहे। काय असेल तर माहिती नाही, पण साधारणतः कायदेशीर सल्ला यावरती जे देतात त्यांच्या मनात शंका आहे, माझ्या मनात शंका आहे। ते हा प्रश्न सुचला तर मला आनंद आहे, पण जे काल विधेयक पास केलं एक्झॅक्टली असंच विधेयक 2014ला केलं होतं, ते हायकोर्टातच विधेयक झालं। त्यानंतर देवेंद्र फडणवीस आल्यावर त्यांनी हाच बेस धरून सुनील मांडले, ते हायकोर्टात मंजूर झालं, सुप्रीम कोर्टात नामंजूर झालं आणि आज एक्झॅक्टली तेच बिल या ठिकाणी मांडून काल पास केले। आता या सगळ्या मंडळींनी विरोध केला नाही, त्याचं कारण आहे की जरी काही प्रश्न असले तर या निमित्तानं हा प्रश्न सुटत असेल तर विरोधासाठी विरोध नको ही भूमिका आमच्या सगळ्या विरोधी मित्रांनी घेतली आणि एकवटाने हा निर्णय घेतला। आपण बघितलं शरद पवारांनी नेमकं काय म्हटलं ते। मराठ्यांना दिलेलं 10% आरक्षण टिकेल का याबाबत शंका आहे, जे कायदेशीर सल्ला देतात त्यांच्या मनात शंका आहे, माझ्याही मनात शंका आहे असं शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे। मराठ्यांना दिलेलं 10% आरक्षण हे टिकेल का या संदर्भात आता अनेक प्रतिक्रिया समोर येताना दिसतात आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा या संदर्भात मोठं विधान केलंय। सरकारनं दिलेलं शिक्षण आणि नोकरीतलं मराठा समाजाचं 10% आरक्षण टिकेल का या संदर्भात शंका आहे, कायदेतज्ञांना सुद्धा त्याबाबत शंका आहे आणि माझ्याही मनात शंका आहे असं शरद पवारांनी म्हटलंय। 2014 आणि 2018 साली जे विधेयक मांडलं होतं तेच सरकारनं पुन्हा मांडलं, त्याच्यामुळे या संदर्भातलं विधान सुद्धा शरद पवार यांनी केलेलं आहे। मराठा आरक्षणासंदर्भातली ही एक महत्त्वाची बातमी। शरद पवार यांनी नेमकं काय विधान केलं याबाबत प्रतिक्रिया देताना ते आपण बघतोय। शरद पवार नेमकं या संदर्भात काय म्हणाले बघूया। आपली भूमिका मांडणार आहेत, आंदोलनाची पुढची दिशा देखील ते ठरवणार आहे। खरं तर ज्या आम्हाला आरक्षण दिले ते मान्य नाही आणि ते टिकणार देखील नाही अशी देखील त्यांची एक भूमिका आहे। काय असेल तर माहिती नाही, पण साधारणतः कायदेशीर सल्ला यावरती जे देतात त्यांच्या मनात शंका आहे, माझ्या मनात शंका आहे। ते हा प्रश्न सुचला तर मला आनंद आहे, पण जे काल विधेयक पास केलं एक्झॅक्टली असंच विधेयक 2014ला केलं होतं, ते हायकोर्टातच विधेयक झालं। त्यानंतर देवेंद्र फडणवीस आल्यावर त्यांनी हाच बेस धरून सुनील मांडले, ते हायकोर्टात मंजूर झालं, सुप्रीम कोर्टात नामंजूर झालं आणि आज एक्झॅक्टली तेच बिल या ठिकाणी मांडून काल पास केले। आता या सगळ्या मंडळींनी विरोध केला नाही, त्याचं कारण आहे की जरी काही प्रश्न असले तर या निमित्तानं हा प्रश्न सुटत असेल तर विरोधासाठी विरोध नको ही भूमिका आमच्या सगळ्या विरोधी मित्रांनी घेतली आणि एकवटाने हा निर्णय घेतला। बघितलं शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं ते। जे कायदेशीर सल्ला देतात त्यांनी मराठ्यांना दिलेल्या 10% आरक्षणासंदर्भात शंका व्यक्त केलेली आहे आणि ती शंका माझ्याही मनात आहे असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। 2014 आणि 18 सालचं विधेयक सरकारनं काल पुन्हा मांडलं असं देखील शरद पवार यांनी यावेळी नमूद केलेलं आहे। विरोधाला विरोध नको म्हणून अशा पद्धतीनं गोष्टी केल्या जात असल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। मराठ्यांना 10% आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये सरकारनं दिलं, मात्र त्याच्यावरून आता टीका होताना दिसते।
तर या सगळ्या संदर्भात बोलायला भाजप नेते राम कदम सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. राम कदमचे आपण बघितलं शरद पवार नेमकं काय म्हणाले ते म्हणतात की कायदेशीर सल्ला देणाऱ्यांच्या मनात शंका आहे, माझ्याही मनात शंका आहे की मराठा आरक्षण टिकेल की नाही. 2014 आणि 18 साली जे विधेयक मांडलं तेच सरकारनं पुन्हा मांडलं असं शरद पवार म्हणतात. आपली काय प्रतिक्रिया? माननीय शरद पवारांना आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? महाराष्ट्राचे कैक वेळा मुख्यमंत्री राहिले 2014 पर्यंत, म्हणजे 99 पासून 14 पर्यंत महाराष्ट्रात सत्ता कोणाची होती? माननीय शरद पवारांची. त्यावेळेस त्यांना मराठ्यांचा का विसर पडला? त्यावेळेस त्यांनी का आरक्षण दिलं नाही? जेव्हा स्वतः 2 वेळा 3 वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा काय आरक्षण दिलं नाही? त्या मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल शरद पवारांना बोलण्याचा दूर दूर नैतिक अधिकार नाही. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, जेव्हा 2014ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वत्र मोदीजींची भाजपची लाट महाराष्ट्रात आणि देशात दिसली आणि नंतर ऑक्टोबर 2014ला ज्या विधानसभेच्या निवडणुका होतील त्या दारुण पराभव होईल म्हणून भीतीपोटी 2 महिन्यापूर्वी घाई गडबडीत मराठ्यांना आरक्षण कोणी दिलं? ते पण इलेक्शनच्या तोंडावर या शरद पवारांनी. आणि जे न्यायपालिकेत टिकलं नाही आणि नंतर न्यायपालिकेत टिकणारं आरक्षण देणारा या देशातला पहिला देव माणूस आदरणीय देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्यायपालिकेत टिकणारं आरक्षण दिलं मुख्यमंत्री असताना. उद्धव ठाकरेंना त्यांच्या आळशीपणामुळे घर सोडवत नव्हतं, वकिलांना भेटत नव्हते, त्याच्यामुळे ते पुढच्या न्यायपालिकेत टिकू शकलं नाही. हा दारुण पराभव कोणाचा आहे? हा शरद पवारांचा आणि उद्धव ठाकरेंचा आहे. आणि आता जेव्हा सगळेच सोडून गेले, उरलं कुणीच नाही, तर काहीतरी मराठा समाजामध्ये अस्थिरता निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारची वक्तव्य आपण करता आहात. काय कारण आहे? राम कदमजी, तुम्ही मागच्या काही दिवसात आता बघितलंच असेल विशेषतः, आणि काल जेव्हापासून सरकारनं हे सगळं जाहीर केलंय तेव्हापासून विशेषतः विजय वडेट्टीवार असतील किंवा अंबादास दानवे असतील सातत्याने या बाबतीत टीका करताना दिसत आहेत किंवा सरकारनं जे काही सांगितलंय त्याच्यावर शंका उपस्थित करतायत. मगाशी तुम्ही जसं म्हणालात तसं हे जाणीवपूर्वक होत आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, हे जाणीवपूर्वक याच्यासाठी होत आहे की आता आपण पाहिलं असेल शरद पवारांची काय अवस्था झाली. ज्यांनी आयुष्यभर लोकांची घरं फोडायचं काम केलं त्यांच्या बाबतीत काय घडलं? जे करावं ते याच जन्मी भरावं लागतं. आता त्याची फळं माननीय शरद पवार साहेब भोगतात. आता ती फळं भोगत असताना त्यांची अशा प्रकारची वक्तव्य करणं ही त्यांची राजकीय आवश्यकता आहे. पण तुमच्या राजकीय आवश्यकतेपोटी उगाच लोकांच्या मनामध्ये गैरसमज कशाला पसरवताय? तुम्ही आधी एवढी वर्ष सत्तेत होता, आता वयाची 83 गाठली, 83 गाठेपर्यंत तुम्हाला मराठा समाज का आठवला नाही? नव्हतात का सत्तेत तुम्ही? महाराष्ट्रात होतात, केंद्रात होतात, सर्व दूर होतात. आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही काल परवाची नाहीये. तर त्याच्यामुळे शरद पवार असतील, वडेट्टीवार असतील, आता वडेट्टीवार ठीक आहे, आता त्यांना स्वतःची खात्री नाही की तेही किती दिवस काँग्रेसमध्ये असतील नसतील किंवा त्यांच्या सोबतचे किती लोक त्यांच्या सोबत आहेत का किती लोक इतरत्र जाणार आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारची विधानं करणं ही त्याची राजकीय आवश्यकता आहे. जी, राम कदमजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. सध्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, आपण बघतोय शरद पवारांनी ही शंका उपस्थित केली आहे, मराठ्यांना 10% आरक्षण मिळते, त्याच्याबाबत कायदेशीर सल्ला देणारे सुद्धा शंका व्यक्त करतात असं म्हणतात. तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर? मी आपल्याला जरा आठवण करून दिली पाहिजे की साधारणतः 8 दिवसांपूर्वी धनगर समुदायाचे आरक्षण एसटी प्रवर्गामध्ये अंतर्भूत करण्यासंदर्भात स्टेट गव्हर्नमेंटने काही गोष्टी केल्या. यावर ऑनरेबल हायकोर्टने स्पष्टपणे सांगितले की अशा पद्धतीने तुम्ही कलम 16(4) व्हायोलेशन करू शकत नाही. कारण 16(4), 15(5) हा जो विषय आहे हा फंडामेंटल राईट मधला विषय आहे आणि मूलभूत हक्कांशी संबंधित कायदा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे. तो अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला अजिबात नाही. त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंट फार तर असेंब्लीमध्ये एक रिझोल्युशन पास करून ते पार्लमेंटकडे पाठवू शकते. काल जे केलेलं आहे त्याला अनेक वेळा चॅलेंज केलं जाऊ शकतं. एकट्या जालना जिल्ह्यातनं ज्या हरकती अधिसूचनेवर मागवल्या होत्या, एकट्या जालना जिल्ह्यातनं ओबीसींच्या 30,000 हरकती आहेत.
जे राम कदम आता आपल्याशी बोलत आहेत त्यांनी एकदा स्पष्टपणे सांगावं की ज्या 30,000 हरकती ओबीसी समुदायाच्या आलेल्या आहेत त्यांचं आपल्याला काहीच घेणं देणं नाही का? त्या 30,000 हरकतींवरती आपलं काहीच म्हणणं नाही का की आपण त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावणार आहात? बाब मुळात नुसत्या राजकारणासाठी चर्चा न करता हा मुद्दा सर्वंकष पद्धतीने मार्गी लावणं जास्त गरजेचं आहे. राहिला प्रश्न 83, 85, 84, 86 सालाचा, तर मला असं वाटतं की मराठा आरक्षणाची मागणी ह्या 10-15 वर्षातली मागणी आहे. 15 वर्ष आधी ती मागणी नव्हती. राम कदम असतील किंवा भाजपाचे लोक असतील या लोकांना कदाचित याची कल्पना नाहीये की जेव्हा पंजाबराव देशमुखांनी मराठा समुदाय हा कुणबी ओबीसी मध्ये येतो असं म्हटलं होतं तेव्हा सांप्रत मराठ्यांनी पंजाबराव देशमुखांच्या घरावर मोर्चे काढले होते. त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी तेव्हाची नाहीये. हे भाजपच्या काय होते अभ्यासच करत नाही ही मंडळी. त्यांना फक्त यांच्या नेत्यांची री ओढण्यामध्ये जास्त समाधान आहे. असो, पण हे आरक्षण टिकत नाही. कायद्याची विद्यार्थिनी म्हणून सांगते हे आरक्षण टिकत नाही. बर, जर तुम्ही सुद्धा असं म्हणताय की जर हे आरक्षण टिकत नाही या संदर्भात सातत्यानं विरोधकांकडून टीका होताना दिसते, तर भाजपच्या किंवा शिंदेच्या शिवसेनेकडून ज्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतात त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जाणीवपूर्वक हे करताय, मराठा समाजाला कुठेतरी अस्थिर करण्याचा प्रयत्न करताय. हे मुद्दे मांडले. नाही, मराठा समुदायाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आणि मराठा समुदायाला खेळवण्याचा प्रयत्न सन्मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलाय आणि त्याच वेळेला ओबीसींना चुचकारण्याचा प्रयत्न फडणवीस साहेबांनी केलाय. मुळात मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावणारे हे दोनही नेते एकाच सरकारमध्ये एकत्रितपणे सत्ता शेअर करत असतात, परंतु खाली मात्र गावगाड्याची वीण उसवण्यामध्ये फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील या दोघांचा सहभाग आहे. माझा सरळ साधा टेक्निकल मुद्दा मी आपल्याला सांगते. टेक्निकल मुद्दा असा आहे की घटनेच्या 3ऱ्या प्रकरणातल्या मूलभूत हक्कांशी संबंधित कुठलाही कायदा करायचा असेल तर तो पार्लमेंटमध्ये करावा लागतो. कलम 16(4) आपल्याकडे मूलभूत हक्क कलम 12 ते 35 मध्ये येतात. 12 ते 35 मध्येच 16 आकडा येतो. इतकं आता फोडून सांगायला लागतंय. आणि 16(4) संबंधित जर तुम्हाला कायदा करायचा असेल तर तुम्हाला पार्लमेंटकडेच जावं लागतं. 8 दिवसापूर्वीचं धनगर आरक्षणाच्या संबंधाने ऑनरेबल हायकोर्टाने दिलेलं जी गाईडलाईन आहे ती फार विचार करण्यासारखी आहे. इलेक्शनच्या आधी मराठा समाजाला भुलवण्याचा, कारण याच्या आधी यांनी भुलवलं. वाशीमध्ये अधिसूचना हातात दिली आणि म्हणाले की अध्यादेश दिला. मुळात अधिसूचना आणि अध्यादेशामध्ये फरक असतो. मराठा समुदायालाही अधिकार मिळायला हवेत आणि ओबीसींचे अधिकार दुखावले जाऊ नयेत असा सगळा सर्वंकष आणि सामंजस्याने विचार करावा लागेल. जी निश्चित. सुषमाताई धन्यवाद. पुढारी न्यूजशी तुम्ही सविस्तर या संदर्भात बोलत यासाठी. राम कदमजी आपल्यालाही धन्यवाद, आपण सविस्तर आपलं मत मांडत यासाठी.